सरकारी काम आणि 12 महिने थांब अशी आपल्याकडे म्हण आहे। नागरिकांना याचा अनुभव पदोपदी येतो। आता तशीच परिस्थिती राज्यातील सरकारी कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांची झाली। कोट्यवधी रुपयांची कामं केल्यानंतर कंत्राटदारांची गेल्या 2-3 वर्षापासून बिलच निघाणार। नातेवाईकांकडून बँका सावकारांकडून कर्जाने घेतलेली रक्कम परतफेड होत नसल्याने कंत्राटदार कर्जबाजारी झाले। त्यातून कंत्राटदार आता टोकाचं पाऊल उचलत आहेत। तब्बल 1,40,00,000 रुपयांचं बिल निघत नसल्याने नैराश्यातून सांगलीतील युवा कंत्राटदार हर्षल पाटीलने आपली जीवनयात्रा संपवली। शेतात गळफास घेऊन जीवन संपवणारा हर्षल पाटील नेमका आहे तरी कोण? त्यानं कुठलं काम केलं होतं? आतापर्यंत राज्यभरात कंत्राटदारांची किती बिलं थकलीत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। हर्षल पाटील कोण आहे? हर्षल पाटील हा 35 वर्षीय तरुण सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचा रहिवासी होता। तो सरकारी कंत्राटदार होता। तो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सरकारी कामं घेत होता। त्याच्याकडे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना उभारण्याची कामं होती। हर्षल पाटील याने गावातील तांदुळवाडी गावातली जल जीवनची पाणी पुरवठा योजना पूर्ण केली होती। सावकाराकडून 65 लाखांचं कर्ज घेऊन काम पूर्ण। हर्षल पाटील याने सावकार आणि इतर नातेवाईकांकडून 65 लाखांचं कर्ज घेतलं होतं। कामाचे पैसे आल्यानंतर हे पैसे देऊन टाकण्याचं हर्षलचं नियोजन होतं। 2 वर्षापासून हर्षल शासनाकडे 1,40,00,000 देयकं मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता। मात्र पैसे मिळाले नाहीत। त्यात कर्जाचं व्याज वाढत होतं, तर पैसे परत घेण्यासाठी सावकाराकडून तगादा सुरू होता। या तणावातून मंगळवारी सायंकाळी हर्षल पाटील याने आपल्या शेतात जाऊन जीवन संपवलं। हर्षल हाच घरात मोठा होता। तसेच त्याच्या पश्चात पत्नी, एक 5 वर्षांची मुलगी, 2 लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे। या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। राज्यभरातील शेकडो कंत्राटदार शासनाच्या असंवेदनशीलतेमुळे आर्थिक संकटात आले। थकीत देयकाच्या प्रश्नांकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे। हर्षल पाटील हे त्याचे बळी ठरलेत असा दावा भोसले यांचा आहे। या प्रकरणात आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारची बाजू मांडली आहे। हर्षल पाटील या अभियंत्याच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलं बिल पेंडिंग नाही। आमच्या कार्यालयातून संपर्क झाला असून मी स्वतः कार्यकारी अभियंत्याशी बोललोय असं गुलाबराव पाटलांनी सांगितलंय। ठेकेदारांचे 90,000 कोटी थकलेत। प्रत्यक्ष लाभाच्या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपये लागत आहेत। हे पैसे आता वेळेत खात्यांवर जमा होत नाहीत। तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे सरकारी कंत्राटदारांची देयकं गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित आहेत। हा आकडा थोडा थिडका नाही तर तब्बल 90,000 कोटींचा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला वर्षाला 45,000 रुपये कोटी द्यायचे आहेत, पण त्यापेक्षा दुप्पट पैसे देयकांचे थकलेत। 3 वर्षांपूर्वी राज्य सरकारनं कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती। कामं मंजूर झाल्यानंतर कंत्राटदारांनी गतीने काम करत बँकांकडून सावकारांकडून कर्ज घेतलं होतं। त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते बांधणीची सर्वाधिक कामं होती। त्यानंतर जल जीवन मिशन पाणी पुरवठा विभागाची कामं होती। जल जीवन मिशन अंतर्गत तब्बल 52,000 कोटींची कामं होती। त्यातील 25,000 कोटींची कामं पूर्ण झाली आहेत। मात्र केंद्राने त्यांच्या वाट्याचे पैसे राज्यांना दिलेलेच नाहीत, त्यामुळे राज्यानेही बिलं काढली नाहीत। आता पैसे वसुलीसाठी बँका आणि सावकारांनी कंत्राटदारांकडे तगादा लावलाय, त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले। त्यात सरकारने पुन्हा 1.5 लाख कोटी रुपयांची कामं काढली आहेत। आधीचे 90,000 कोटींच्या कामाचे पैसे सरकार देऊ शकलं नाही। त्यात नवीन कामं प्रस्तावित झाली, त्याचे पैसे कधी मिळणार ही मोठी अडचण आहे। हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधलाय। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याची वाट पाहत आहेत। त्यांची सुमारे 90,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत। आम्हीही हर्षल प्रमाणे मार्ग निवडला तर आमचा गेलेला जीव सरकार परत आणून देणार का, असा आर्त सवाल आता अडचणीत आलेले कंत्राटदार विचारत आहेत। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी।
सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.